नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नेमका हा पाऊस कोणत्या भागांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्री बघायला मिळू शकतो याविषयी ही छोटीशी अपडेट आहे। आज मित्रांनो 18 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, 18 जुलै 12 नंतर 19 जुलै पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो। छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, ज्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याच भागांचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत। त्याचसोबत मध्यम ते जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो याविषयी पण आपण या व्हिडिओमध्ये अंदाज बघणार आहोत। तर आज रात्री महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर मध्यरात्रीनंतर सुद्धा काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। सर्वसाधारण आता हा अंदाज बघतोय आपण मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे व त्यानंतर बघूया मध्यरात्री 12 नंतर पहाटेपर्यंत कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। धुळे आणि धुळेच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आज असणार आहे। यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता धुळे, अजंग, अरवी, भोरकुंड, बाबरे, पारोला वगैरे हा परिसर, कुसुंबे हा संपूर्ण भाग, यामध्ये कापडणीचा दक्षिण परिसर येतो, अंमळनेरचा काही दक्षिण परिसर येतोय। या परिसरामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। सर्वसाधारणपणे रात्री संध्याकाळपासूनच या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण सुरुवात होईल। काही भागामध्ये येथील आसपासच्या भागामध्ये पाऊससुद्धा सुरू झालेला असेल। तर रात्री सर्वसाधारणपणे 8, 9, 10च्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो, इकडे कन्नडच्या मराठवाड्यातील वैजापूर वगैरे, तालवड, कन्नड हा जो परिसर आहे, या औरंगाबाद विभागातील काही भाग आहे, या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। मध्यम ते जोरदार तर तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। त्याचबरोबर मित्रांनो, इकडे आपण स्क्रीनवर बघू शकता अजंठा, माटोला हा जो परिसर आहे, बुलढाण्याचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसरातला पश्चिम भाग, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच इकडे सुद्धा अकोल्याच्या आणि अमरावतीच्या काही भागामध्ये हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। अमरावती, अकोला तसेच अचलापूर, आर्वी वगैरे हा परिसर, या परिसरामध्ये हलका मध्यम तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। हा अंदाज मित्रांनो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। त्यानंतर नंदुरबारच्या भागांमध्ये सुद्धा हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार सरी आपल्या नंदुरबार आणि नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड वगैरे हा परिसर आहे, या परिसरामध्ये पेठ, अहमदापूर वगैरे हा परिसर, या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। तर कोकण विभागामध्ये जो काही दक्षिण कोकणातील भाग आहे, इथे आपल्याला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। मध्यम ते मुसळधार तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। त्यामध्ये रत्नागिरी आणि राजापूरचा बहुतांश भाग, सावंतवाडीच्या बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार किंवा काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही। आज रात्री आणि मध्यरात्री यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। त्यानंतर सांगलीचा मुख्यत्वे करून उत्तरी परिसर, विटा, कराड वगैरे हा परिसर, या परिसरातल्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। इतरत्र कोकण विभागामध्ये सर्वत्र हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार सरीची शक्यता असणार आहे। तर या व्यतिरिक्त जो काही भाग असणार आहे त्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता सर्व भागामध्ये नाही, परंतु तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकते। त्यानंतर मित्रांनो, मध्यरात्री 12 नंतर जो काही परिसर आहे त्यामध्ये नंदुरबारचा बराचसा भाग आहे, धुळेचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर, साक्री, जळगावचा पश्चिमी भाग, हा नवापूरचा काही भाग, मुख्यत्वे करून पूर्वी भाग, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। अतिवृष्टी शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही। आता सध्या तरी वातावरण दिसते मित्रांनो मध्यरात्री 12 नंतर या भागामध्ये पावसाची जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर यामध्ये काही अपडेट किंवा काही बदल होऊ शकतो, परंतु हा पाऊस एकदा या साईडला पडेल किंवा या साईडला पडेल किंवा हा या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर कोकण विभागातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी होईल, परंतु अधूनमधून जोरदार सरी आपल्याला मुंबई, पालघर आसपासचा भाग, ठाणे, मुंबई उपनगर तसेच रत्नागिरी आणि राजापूरच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मध्यरात्रीसुद्धा असणार आहे। तसेच मध्यरात्री जत, विजयपुरा, जामखंडी, सांगलीचा मुख्यत्वे करून पूर्वी भाग, या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्री आपल्याला बघायला मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चालू भेटूया अशा सोबत, तोपर्यंत नमस्कार।